नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण पांढरे शुभ्र खुसखुशीत व दाणेदार असे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड कसे करायचे याची रेसिपी पाहणार आहोत। हे पापड अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतात, तसेच चवीलाही अप्रतिम लागतात। चला तर मग अजिबातही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात प्रथम आपल्याला साबुदाणा भिजत घालावा लागणार आहे। त्यासाठी इथे 1 कप साबुदाणा म्हणजे जवळपास 250 ग्रॅम साबुदाणा एका पातेल्यामध्ये काढून घेऊया। खिचडीसाठी जो आपण मोठ्या आकाराचा साबुदाणा वापरतो तो साबुदाणा इथे घेतलेला आहे। हा साबुदाणा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 2 पाण्याने साबुदाणा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यातील पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे। आता साबुदाणा बुडेल इतपत यामध्ये पाणी घालून घेऊया। हा साबुदाणा 7 ते 8 तासांसाठी म्हणजे एका रात्रीसाठी भिजत ठेवायचा आहे। एका रात्रीनंतर साबुदाणा कसा भिजला आहे ते चेक करूया। तर हा साबुदाणा आपल्याला पापड्यांसाठी जसा हवा आहे अगदी तसाच भिजलेला आहे। हा सर्व साबुदाणा चांगला सुट्टा करून घेऊया। साबुदाणा सुट्टा करणे ही खूप गरजेचे असते। साबुदाणा सुट्टा करून झाल्यानंतर आपल्याला साबुदाण्याचे पापड करण्यासाठी इथे एक मोठ्या आकाराचं पातेलं लागणार आहे। त्या पातेल्यामध्ये ज्या कपाने आपण 1 कप साबुदाणा घेतलेला होता त्याच कपाने इथे 4 कप पाणी घालून घेऊया। साबुदाण्याचे पापड करण्यासाठी पाण्याचे ही परफेक्ट मेजरमेंट असणे खूप गरजेचे असते। आता हे पातेलं गॅसवरती ठेवून देऊया। यामध्ये बटाट्याचा कीस घालून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत। या बटाट्याची साल काढून घेऊया। बटाट्यामुळे साबुदाण्याच्या पापडांना खूप छान चव येते। बटाट्याची साल काढून झाल्यानंतर इथे एका ताटामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया व एका खिसणीच्या साहाय्याने बटाटा किसून घेऊया। बटाट्याचा कीस लगेचच काळा पडतो, त्यामुळे इथे ताटामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। कीस किसून झाल्यानंतर असाच ताटामध्ये ठेवून द्यायचा आहे। आता इकडे पाण्याला एक उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम एकदम लो करून चांगला सुट्टा करून घेतलेला साबुदाणा यामध्ये घालून घेऊया। साबुदाणा चांगला सुट्टा करून घेतल्यामुळे साबुदाणा एकमेकांना अजिबात चिकटत नाही व सालपापड्याही अगदी चांगल्या प्रकारे घालता येतात। अशा या पापडांना तुम्ही पापड म्हणू शकता किंवा सालपापड्याही म्हणू शकता। हे पापडाचं मिश्रण असंच न सोडता ढवळत राहायचं आहे, नाहीतर हे मिश्रण खालून करपू शकते। हे मिश्रण थोडंसं घट्टसर असं झाल्यानंतर मगाशी जो आपण बटाट्याचा कीस करून घेतलेला होता तो कीस यामध्ये घालून घेऊया। किसामधील पाणी पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे। साबुदाण्याबरोबरच कीस घातला गेला तर कीस या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जाईल व तो दिसणार नाही। कीस घातल्यानंतर 5 मिनिटांनंतर आपलं मिश्रण थोडंसं घट्टसर झालेलं आहे व थोडंसं चिकट असंही लागत आहे। आता गॅस बंद करून यामध्ये 3 ते 4 सुक्या मिरच्या मिठाबरोबर वाटून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया। ही मिरच्याची पावडर या मिश्रणामध्ये अशी चांगली मिक्स करून घ्यायची आहे। इथे तुम्ही लाल मिरच्याऐवजी हिरवी मिरची वापरली तरीही चालू शकते। अगदीच हे पापड नुसते मिठाचे केले तरीही खायला खूप छान लागतात। बाहेर उन्हामध्ये एक पॉलिथिनची शीट अंतरलेली आहे, त्यावरती पापड घालून घेऊया। यातील अर्धी पळी मिश्रण घेऊन छोटे छोटे इथे मी पापड घालून घेत आहे। हे पापड छोटेच करून घ्यायचे आहेत। खूप मोठे पापड केले तर पापड तळताना कढईमध्ये खूप जास्त तेल ओतावं लागतं। तसेच हे पापड दुपटी तिपटीने तेलामध्ये टाकल्यानंतर फुलले जातात। साबुदाणा बटाट्याचे पळी पापड करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात। तर सर्वात प्रथम साबुदाणा भिजवण्यासाठी साबुदाणा बुडेल इतपतच पाणी घ्यावे लागते। तसेच ज्या भांड्याने आपण साबुदाणा घेतलेला आहे त्या भांड्याच्या 4 पट पाणी घ्यायचे आहे। तसेच हे साबुदाण्याचे मिश्रण थोडंसं घट्टसर झाल्यानंतर यामध्ये बटाट्याचा कीस ॲड करायचा आहे व सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा साबुदाणा खूप जास्त वेळापर्यंत शिजवून घ्यायचा नाही, नाहीतर साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जातो व पापडही खायला चांगले लागत नाहीत। ते दाताखाली चिकटतात व चांगले फुललेही जात नाहीत। म्हणूनच या साबुदाणा बटाट्याच्या पळी पापडाचे मिश्रण योग्य त्या प्रकारे शिजणे खूप महत्त्वाचे असते। या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या तर साबुदाणा बटाट्याचेही पळी पापड कधीच बिघडणार नाहीत। तर इथे 1 वाटी साबुदाण्यापासून जवळपास 40 पळी पापड बनलेले आहेत। 5 ते 6 तासांनंतर पापड उलटून दुसऱ्या बाजूने सुकत घालायचे आहेत व 2 दिवसांसाठी हे पापड उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे आहेत। पापड उन्हामध्ये चांगले सुकले गेले तरच ते जास्त दिवसांसाठी चांगले टिकतात। तर 2 दिवसांनंतर इथे आपले पापड चांगले सुकलेले आहेत। हे पापड वर्षभरच काय अगदी 2 वर्षेसुद्धा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये आरामात टिकतात।
यातील काही पापड तळून पाहूयात. तर यासाठी कढईमधील तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे व तुम्ही इथे पाहू शकता आपले पापड एकदम हलके फुलके, दाणेदार व पांढरे शुभ्र असे बनलेले आहेत. हे पापड इतके हलके फुलके बनलेले आहेत की अगदी वयस्कर माणसांनाही पापड खायला काहीच अडचण येणार नाही. यातील एक पापड आपण तोडून बघूया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका.